नमस्कार मंडळी, चला तर आज आपण बनवणार आहोत तीळ गुळाचा पराठा। तीळ गुळाचा आता सीजनच चालू आहे, तर म्हटलं चला पराठाच बनवूया। म्हणून थोडे तीळ भाजून घेतलेले आहे आणि त्यामध्ये गूळ घालून मिक्सरच्या भांड्याला असं वाटून घ्यायचं आहे। आणि थोडी मीडियम आकाराची चपाती लाटून घेतलेली आणि हे पाहू शकता, छान अशी मीडियम चपाती लाटून घ्यायची आणि मस्तपैकी त्याच्यावर असं तूप लावायचं। तीळ गुळाचा पराठा म्हटलं की असं छान तूप पाहिजेच या पराठ्याला। आणि मस्तपैकी तुपात हे मिश्रण तीळ गुळाचं असं टाकून द्यायचं चपातीवर। पाहू शकता, खूप सारं मिश्रण असं चपातीवर टाकून घेतलेलं आहे। आणि तुम्हाला हवा असेल तसा तुम्ही पराठा बनवू शकता, गोल, त्रिकोणी किंवा जसा तुम्हाला येत असेल तसा तुम्ही बनवा। तर मी चौकोनी घडी घातलेली आहे, मी चौकोनी पराठा बनवून घेत आहे। आणि हे आणखीन तूप लावलेलं वरून आणि भरपूर असं तूप लावून घेतलेलं आहे। पाहू शकता, घडी चौकोनी घातलेली पराठ्याची। आणि आता पराठा लाटून घेत आहे। मस्त लागतो बरं का मंडळी हा पराठा खायला, मुलांसाठी तर फार बेस्ट आहे। तर अशा थंडीच्या दिवसामध्ये असा पराठा बनवा तिळाचा आणि गुळाचा। तीळ आणि गूळ हे दोन्ही थंडीच्या दिवसामध्ये आपल्या तब्येतीसाठी फार फायदेशीर आहे। तर अशा प्रकारे तीळ गुळाचा पराठा बनवा आणि खा, मस्त लागतो। आणि वरून भरपूर ते तूप लावून घेतलेलं आहे। पाहू शकता, छान असा कलर आलेला आहे आपल्या पराठ्याला। आणि मस्त गरमागरम पराठा आहे, गरमागरमच खाऊन घ्यायचा, छान लागतो खायला। पाहू शकता, आतमध्ये खूप चांगलं सारण असं बसलेलं आहे तिळाचं। आणि मी चाखून पाहताय, मस्त झालेलं आहे मंडळी। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा। धन्यवाद।